जो खाईल भोगी तो होईल निरोगी आणि जो ना खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं. भोगीची भाजी ही पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असते. या भाजीमुळे शरीराला ऊर्जा मिळते. तर अशी मस्त आणि चविष्ट भाजी कशी बनवतात ते आपण आज पाहूया. प्रथम सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पावटा, हरभरा, वाटाणा, गाजर, वांग, बटाटा, चाकवताची भाजी, कांद्याची पात, लसणाची पात, घेवडा, शेंगदाणे, टोमॅटो, कोथिंबीर, तीळ, मुळा, आलं लसूण आणि तिळाचे कूट या सर्व भोगीच्या भाज्या घेतल्या आहेत. तर चला आता भोगीची भाजी बनवून घेऊयात. तर प्रथम कढईमध्ये तेल टाकून ते गरम करून घेतले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. त्यात जिरे, मोहरी टाकून आलं लसूण पेस्ट घातली आहे. मस्त अशी दगडी खलबत्त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे, कारण टेस्ट छान लागते. नंतर हळद आणि धनेपूड घातले आहे. मग त्यामध्ये चाकवताची भाजी, लसूण आणि कांद्याची पात टाकून छान असं परतून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता भोगीची भाजी बनवताना सूर्यनारायणाची किरणे आपल्या भोगीच्या भाजीमध्ये पडलेले आहेत. सूर्यदेवाचे दर्शन घेत आम्ही नंतर भाजीमध्ये शेंगदाणे, तीळ, वाटाणा, पावटा, हरभरा हे सगळं छान असं परतून घेतलं आहे. मी अगोदरच वाटाणा, पावटा आणि हरभरा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे ते लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते. आता कोथिंबीर टाकून नंतर 1-2 मिनिट परतून घेतला आहे. त्यामध्ये आमचा घाटी मसाला म्हणजेच तिखट चटणी टाकली आहे. तिळाचे कूट घालून सर्व भाज्या साहित्य थोडं हलवून घेऊन मीठ घालून सर्व भाज्या एकत्रित मिक्स करून त्यामध्ये भाजी शिजण्याइतपत पाणी घालून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी उकळी आली आहे आणि घरभर आता भाजीचा मस्त असा वास दरवळत आहे. भाजी शिजत आहे तोपर्यंत बाजरीची तीळ लावून भाकरी केली आहे आणि गरम गरम भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी या सर्वाचा नैवेद्य देवाला दाखवला आहे. आणि नंतर आम्ही सर्वांनी या जेवणाचा पूर्णपणे आस्वाद घेतला. भोगीची ही भाजी तुम्ही वर्षभर कधी केली तरी आजच्यासारखी टेस्ट लागत नाही. म्हणूनच म्हणत असतील, जो खाईल भोगी तो होईल निरोगी. माझ्या मुलींना तर भोगी कधी येते त्याची ते वाट पाहत असतात. त्यांना भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तीही भरपूर तीळ लावून आवडते. तर तुमच्यासुद्धा असंच असेल हो ना? तर कशी वाटली भोगीच्या भाजीची रेसिपी? मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवी आशा, नवा उत्साह, नवी दिशा. नवी आशा, नवा उत्साह, नवी दिशा. भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.